तर हिरवी तर आम्ही आता रस्ता विसरलोय का तर साहिल वापरलेलं ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता तुम्हाला माहितीच असेल की लाडके बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी विराजमान झालेत। तर वाडीतल्या सर्व पोरांनी असंच गणपतीमध्ये आल्यावरती वाडीतले सर्व पोरं असे एकत्र बसून ठरवतात की मस्त की कुठेतरी प्लॅन करूया जाऊया। सो आता पण आमच्या सगळ्या वाडीतल्या पोरांनी मिळून प्लॅन केला आहे मस्त अशा आमच्या गावातल्या एका हिडन वॉटरफॉलवर जायचा। तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे। तर सगळे बघा बबलू आहे सोयम आहे समोर इथेच आणि आता पुढे सगळी पोरं आमच्या वाडीतली थांबले आहेत आमच्यासाठी आम्ही मागून येत होतो। तर चला आता आपण जाऊया आणि त्यांना भेटूया आणि नंतर तिथून मग प्रवासाला सुरुवात करूया। चला तेव्हा आता जस्ट आम्ही पुढे चालत आलो आणि सगळी पोरं आपल्याला भेटल्यात अजून अर्धी आहेत ती पुढे आहेत। तेव्हा बाकीचे आम्हाला सगळे भेटले आहेत कांदा बिंदा फरसाण बिरसाण सगळं घेतलंय पोरांनी। तर आता चला पुढे आता अजून आहेत आपले पंटर लोक त्यांना पण भेटूया। असं खूप असा डोंगर आहे आणि मे महिन्यात पण आपण इकडे आलेलो इकडूनच वाढत गेलेलो मे महिन्यातलं तुम्ही ब्लॉग बघितला नसाल तर जाऊन बघा। तर आता मस्त असं हिरवागार झालंय पावसामुळे समजत नसेल हे तीच जागा आहे ती कारण उन्हाळ्यात पूर्ण सुकलेलं असतं। आणि बघा आता सगळे आपल्याला वरती पण जेवढे आहेत तेवढे सगळे भेटलेत आता आपल्याला सगळी आपली भावकी। आणि इथे बघा हे उघडी आहे चला आता एकदम डोंगर चढून एकदम पुढे आलोय आता अजून पण चालतोय एकदम रानातून वाट काढत तर आता आपण अजून अर्धा तास तरी लागेल अजून पोहोचण्यासाठी। तर मग त्याच्यात पुढे सगळे चाललोय तर आता आपण बघूया पुढे। तर हिरवी गाढवन राई गड नदी किनावर त्याच्या आवाजात बोल ना। बघा आता पूर्ण असं वरती चढाण आहे एकदम तरी आता अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता आम्ही पार केलाय आणि आता थोडंच बाकी आहे जास्त नाही 10 ते 15 मिनिटं। पूर्ण सीरीज मध्ये तो फक्त दोनदाच दिमाग लावतो एक तर तो माहिती आहे गेम। चला पुढे बघूया आपण आता गेम खेळतो। तर आम्ही आता रस्ता विसरलोय काय इकडे बघा आता आम्ही दुसरा रस्ता तिकडून गेलेलो आम्ही या रस्त्याने पण इथून नाही तर आता आम्ही इकडून चाललोय। तर असं रानावनातून होत असतं रस्ता वगैरे तर मग थोडं लक्ष द्यायचं। चला ना काय आलं घाबरते का सीन तिथे पण तार आहे हे बाय तारबीर बघा जरा मला तर रस्ता भेटलाय काही आणि बघा तुम्ही बघू शकता आता पूर्ण असं चढाव असं अडचणीतून वगैरे चाललोय आणि जरा इथे कसं पूर्ण जंगल असल्यामुळे थोडी रिस्कच आहे कारण प्राणी वगैरे जंगलातले काय पण दिसू शकतं किंवा पण जास्त जण असल्यामुळे सहला म्हणजे लगेच असं अटॅक नाही करू शकत त्यामुळे पण जरा काळजी घेतो आम्ही पूर्ण सेफ्टीसाठी। हे बघा कशा उड्या मारत चाललंय तो बघा माकड बघा तिकडे प्राणी बघा उघडे माकड आहेत हे बघा कसं अडचणीतून चाललंय कोसळले म्हणजे ढासळले जमीन पूर्ण। त्याला पुढे आता झाल्यावरती मस्तपैकी आता वरती डोंगरावरती आल्या आपण असेल सडा बोलू शकतो एकदम प्लेन जागा आहे सरळ स्ट्रेट आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता बघा सह्याद्री पर्वती रांगा बघा आणि मस्त असं फुल असं मस्त एकदम भारी वाटतं। आता जरा वरतून येताना थोडा दम लागलेला पण आता काय नाही आता स्ट्रेट रस्ता असल्यामुळे फुल एकदम भारी। पूर्ण जंगलातनं तर वाकून जायला लागतंय। हे बघा सगळे कसे येतात बघा हा हे ब्लॅक पॅन्थर तर सगळे ते थांब चप्पल माझी चला थांबलाय चला लवकर चला गाईस। तर अथक प्रयत्नानंतर अशी एक छोटीशी वाट भेटली आहे काय हो चला हा ए गोट्या पुढे या
प्रयत्नानंतरला मस्त असा पर्या भेटलाय. म्हणजे आता पर्या भेटलाय तर त्याच पर्या सकट सकट पुढे आपल्याला धबधबा पण भेटेल. चला चला आता मग तेच बघा सगळे बघा. चला आता मस्त आहे की थोडीच टाइम काही क्षणातच आपल्याला मस्त असा वॉटरफॉल दिसणार आहे. कारण आता आम्ही एकदम जवळ आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आता एकदमच जवळ आहे इकडून आणि मस्त असा वॉटरफॉल दिसणार आहे. तुम्हाला मी दाखवतो आमच्या गावातला हिडन वॉटरफॉल. हे बघा आता माझं थोडंच पुढे इथे धबधबा आहे आणि हे बघा आता आम्ही जस्ट आता पोचणारच आहे. तिकडेच आहे पुढे एकदम. आणि हे बघा सगळे येतात आता मस्त आहे की. आणि हे बघा पूर्ण असं पाणी आहे. त्यामुळे थोडं रिक्स असल्यामुळे मी जरा पुढे जाऊन डायरेक्ट तुम्हाला कॅमेरा ऑन करून दाखवतो. जरा रिक्स आहे तिथे पकडून पकडून चालायला लागणार आहे. त्यामुळे उगाच मोबाईल पाण्यामध्ये पडेल. तर बघा सगळे आता मस्त आहे की मागून येतात. अर्धे पुढे गेलेत. आता जरा इथे रिस्की आहे थोडं. त्याच्यामुळे पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आता वॉटरफॉल एकदम जवळ आलाय. चला तर आता आम्ही हा एवढा मोठा पाय सरकच्या आरामात आहे. एवढा मोठा आता हा पॅसेज पार करून आलोय. याच्यापेक्षा थोडा खाली अजून मोठा धबधबा आहे. ए पाय सोया आरामात या. पडलाय सोया. ए इकडून या. ए त्याला घे त्याला घे. आता एवढा मोठा अजून बाकी आहेत ते थोडं मागे चालले. ए लवकर या. आणि इथे इथून आम्हाला थोडा इथे खाली जायचं आहे. हा इथे एकदम मोठा धबधबा आहे. त्यामुळे थोडा तिथे रिक्स आहे. त्यामुळे तिथे स्वप्नील दादा थांबलाय. कारण त्याला ट्रॅकिंगचा जास्त अनुभव आहे. सो तो तिकडे थांबलाय सगळ्यांना पकडायला. हां तर आहे तिकडे सगळे आम्ही थांबलो आहे. कारण इथे बघा हा मोठा धबधबा आहे एकदम. इकडे वॉटरफॉल एकदम मोठा आहे एकदम. आणि इथे आम्ही आता सगळे थांबलो आहे. कारण थोडा रिस्की स्पॉट आहे. एकदा खाली पोचलो मग काय टेन्शन नाही. त्यामुळे त्याचा रस्ता पण होता. आणि अजून मागून पण जण येतात तिकडून. तिकडे बबलू स्वप्नील दादा पप्या दादा आहे सगळे आहेत तिकडे. हे बघा चला आता मग डायरेक्ट जाऊया खाली. एकदा गेलो की भेटूया. कारण थोडं बघा सगळ्या उंचावरून उतरताय तिथून निशांताला खाली. आणि एवढा वेळ 1-1.5 तास चालून येऊन नंतरला हा बघा वॉटरफॉल खतरनाक एकदम मोठा वॉटरफॉल आहे. सगळे पोचलो आम्ही आता. सुरक्षित पोचलो एकदम. आणि एकदम सेफ असा वॉटरफॉल आहे. जास्त काय असं डेंजर नाही इकडे. त्यामुळे सेफ आहे वॉटरफॉल. आणि पाऊस पण नसल्यामुळे आम्ही आता इकडे आलो आहे. कारण पाऊस जर जास्त असेल तर पाणी सांगता येत नाही. त्यामुळे पाऊस पण नाही ते बरं आहे. आम्ही मस्तपैकी आता सगळे पोहत आहेत इकडे. मस्त की वॉटरफॉलवर पोचलो. एकदम भारी खतरनाक वॉटरफॉल आहे. चढून हे बघा आम्ही एवढा उंचावरून चढून आलो. हा एवढी उंचावरून इकडून त्या झाडाच्या मदत घेऊन झाडाची पप्यात येतोय बघा तिकडून. तर हे बघा आणि एवढा 1-1.5 तास ते 2 तास चालत आणि नंतरला हे दृश्य बघायचं म्हणजे खूप आनंद होतो. एकदम भारी वाटतंय खतरनाक. आता आम्ही या धबधब्यावरून तिथे खाली छोटा धबधबा आहे तिकडे चाललोय. कारण अर्धे जण तिकडे गेलेत. आणि तो जरा पोहायला मस्त आहे. इथे थोडी दगडी आहेत पण इकडे पण मस्त मजा आली. आता खाली चाललोय. चला तर आता आम्ही इथे खालच्या धबधब्यावरती आलोय. तेव्हा खाली सगळे लोक आहेत इकडे. आणि आता आम्ही इथेच पोहणार आहे. चला खाली. नंबर मजा येते वॉटरफॉल वरती. तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतंय. फुल एकदम भारी मजा येते. पूर्ण भावके सोबत सगळे भाव आहेत. एक नंबर मजा येते. फुल खतरनाक. तिकडे आलोय तर पोहून मस्त की भूक लागते.
तर मस्त की फरसाण आणलाय, फरसाण आणि कांदा एकदम मिक्स करून आता सगळे खातात ते बघा. मस्त आहे की एक नंबर फुल जबरदस्त एकदम. हुल्लड भाजी बघा, हुल्लड भाजी. हां मस्त आहे की आता सगळे खातात आणि नंतर खाऊन झाल्यावर मस्त परत एकदा पोहणार. तुझं बाल्या खाली या. मस्तपैकी अशा ठिकाणी असला आणि पोहून झाल्यानंतर जी भूक लागते ना यार, मजा येते एकदम खरंच. एकदम भारी जातं काही खातात बघू शकता तुम्ही. हां चला आता भेटूया डायरेक्ट आपण खाऊन झाल्यावरती मस्त की परत पोहूया. खतरनाकवाला एक नंबर. चला आता खाऊन झालं आहे तर आता इथे आम्ही सगळं खराब नाही करणार आहे. प्लास्टिक आम्ही सगळं जे खाल्लं आहे ते सगळं उचलून एका पिशवीमध्ये घेऊन जाणार आहे रिटर्न. कचरा जमा करणार आहे कारण एवढी चांगली जागा आम्ही खराब नाही करणार आहे. तर सगळं याच्यामध्ये जमा करतोय आता प्लास्टिक. हां आणि आता मग नंतर परत पोहायला जाणार आहे. मस्तपैकी फुलान आता पोहून वगैरे झालंय सगळं मस्तपैकी आणि आता सगळे निघायच्या तयारीत आहे परतीचा प्रवास. आणि वरती कपडे वगैरे चेंज करतात आणि आता आपण मस्तपैकी निघणार आहे. चला मग आता निघूया, आता डायरेक्ट भेटूया आपण. शक्यतो व्हिडिओ करायला भेटणार नाही कारण चार्जिंग थोडी संपत आली आहे, त्यामुळे डायरेक्ट भेटूया आता घरी पोचल्यावरती. चला बाय बाय बाय.